अखेर सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदार यांचं आंदोलन मागे. आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज पुन्हा कोकणात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी जिल्हाधिकारी तृप्ती धोरमिसे यांनी महामार्गावर येऊन चर्चा केली. येत्या 2 दिवसात नुकसान भरपाईबाबत निर्णय होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे अखेर सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदार यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मागणी मान्य न झाल्यास मुंबईत वर्षावर धडक मारणार असा इशारा यावेळी देण्यात आला. सरकारनं मदत जाहीर केली नाही तर पुन्हा ओरसमध्ये एक व्यापक बैठक घेऊन त्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयावर धडक द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ती तारीख आम्ही 2 दिवसानंतर जाहीर करू. नुकसान भरपाई दिली नाही तर 2 दिवसात जाहीर केली नाही तर मंत्रालयाला धडक देण्याचा तुम्ही इशारा दिला आहे. हो, वर्षा बंगल्यावरच धडक देणार आहोत, कारण ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय सुद्धा आहे. तब्बल 3 तास मोर्चा केला, त्यानंतर प्रतिनिधी दाखल झाले. कसं बघता, सरकारने दुर्लक्ष केल्याचं वाटतं का तुम्हाला? सरकारनं सुरुवातीला दुर्लक्ष केला, पण शेतकऱ्याचं उग्र स्वरूप बघितल्यानंतर सरकारला झुकावं लागलं आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यामार्फत सरकारनं आमच्याकडं हा प्रस्ताव दिला. ओके.